सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन रणरागिणी म्हणजे शीतलताई म्हात्रे आणि सुषमा अंधारे ट्विटरच्या माध्यमातून एक वॉर करत आहे. त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शीतलताई आहेत. ताई, काय नेमकी आहे संशोधनाचं राजकारण केल्यामुळे काय नेमके आहे, वातावरण तापलेलं आहे, काय बोला? ही सर्व सुरुवात झाली आहे ती मी जे ट्विट केलं होतं काल त्याच्यावरून ही सुरुवात झालेली आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधान परिषदेत जे अर्थसंकल्पीय भाषण केलं त्यामध्ये त्यांनी ताज का राज असा एक शब्दप्रयोग वापरला आणि त्याच्याच अनुषंगाने मी एक ट्विट केलं. यामध्ये ताज का राज नक्की काय आहे, पाण्याची लाईन जी ताजमध्ये जी काही बैठक झाली या बैठकीला कोण उपस्थित होते, ही बैठक कोणी आयोजित केली होती आणि या बैठकीच्या दरम्यान जे ठरलं ते नक्की कोणाच्या आदेशाने ठरलं आणि जी पाण्याची लाईन अशोक खरात हे जे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय त्यांच्या फार्म हाऊसला कोणाच्या सांगण्यावरून दिली गेली या संदर्भात मी एक प्रश्न काही उपस्थित केले. तर या प्रश्नाचं उत्तर मला कळलं नाही की सुषमा अंधारेंना का द्यावंसं वाटलं, कारण सुषमा अंधारेचा ह्याच्याशी काही दुरान्वयी संबंध असावा असं मला वाटत नाही, कारण तेव्हा तर त्या पक्षात सुद्धा नव्हत्या. ते संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना थेरडा वगैरे म्हणत फिरत होत्या. उद्धवजींना आदित्यजींना काहीतरी मला वाटतं दहीहंडीच्या विषयावरून बोलत होत्या. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती असण्याची शक्यता नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी ह्याचं उत्तर का द्यावं, त्यांनी स्वतःच्या अंगावर ह्या सर्व गोष्टी ओढून का घ्याव्यात, कुणाच्या सांगण्यावरून त्या ह्या सर्व गोष्टींवर बोलतायत आणि उगीचच कारण नसताना याच्यामध्ये या वादामध्ये पडतायत याचं मला खरंच कळलं नाही. आणि त्या संशोधनाचा जो काही विषय म्हणतायत, जवळजवळ त्यांनी मला 2-3 ट्विटमध्ये तर धमकीच देऊन टाकलेली आहे. आणि संशोधन जर त्यांना करायचं असेल तर या विषयावर करावं आणि ह्याच्यातलं सत्य काय हे महाराष्ट्रासमोर आणावं अशी माझी त्यांना विनंती आहे. सुषमा अंधारेची इतकी धडपड कशासाठी होते? म्हणजे त्यांना राज्यसभेवरती जायचंय का विधान परिषदेच्या तर निवडणूक आहे त्याच्यासाठी जायचं, काय बोलत? जेव्हा प्रियंका चतुर्वेदी यांची जी राज्यसभेचं कार्यकाळ संपल्यानंतर सुषमा अंधारेंना एक आशा पल्लवित झाली की कदाचित मला तिथे जायला मिळेल, परंतु तसं काही होताना त्यांना दिसलं नाही. त्याच्यानंतर आता जे विधान परिषदेचा कार्यकाळ संपलेला आहे तो उद्धवजी ठाकरे यांचा हा कार्यकाळ संपलेला आहे. त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरेंना ही जागा न मिळता ही मला कशी मिळाली पाहिजे याच्यासाठी चाललेली ही धडपड आहे. कारण ह्या विधान परिषदेच्या जागेसाठी त्या फक्त शिवसेनेत नव्हेच तर अन्य पक्षात सुद्धा त्या उंबरठे झिजवत आहेत, अन्य पक्षातल्या वरिष्ठांना सुद्धा भेटत आहेत आणि कसंही करून मला ही जागा मिळाली पाहिजे यासाठी मी तुमच्याही पक्षात यायला तयार आहेत असं त्या सगळीकडे फिरतायत. कारण त्यांना आता हे कळलंय की आत्ता नाही तर कधीच नाही. त्याच्यामुळे त्यांची ही केविलवाणी धडपड सुरू आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा शाब्दिक खेळ त्यांनी सुरू केलेला आहे. आपल्या जुन्या व्हिडिओची ते चर्चा करतात, बरं तो मॉब किल्ला व्हिडिओ त्याच्याबद्दल आम्ही बोलू, काय सांगाल त्या संदर्भात? मला वाटतं ह्या विषयावर हा विषय भरकटवण्याचा एक प्रयत्न आहे. कारण आपण विषय केला होता पाण्याची जोडणी आणि ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ कुठून आला मला माहिती नाही आहे. ह्याच्यावर सध्या कोर्टामध्ये केस चालू आहे. हा न्यायालयामध्ये प्रविष्ट असा हा विषय, त्याच्यामुळे ह्याच्यावर चर्चा करणं हा मला तरी योग्य वाटत नाही. आणि जर विचारायचंच असेल तर सध्या त्यांनी ज्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांना त्यांनी कॉप नगरसेवक केलेला आहे त्यांना विचारावं, त्याच्याकडून त्यांना कदाचित उत्तर मिळेल. त्याच्यामुळे बोलायला लागल्या आता बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु एकमेकांवर चिखलफेक करणं स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या आमच्यावर चिखलफेक करणं हे सुषमाताईसारख्या व्यक्तीला शोभत नाहीत. पण सुषमाताईंची पण मजबुरी असावी. त्यांना आता जे वेध लागलेले आहेत ते विधान परिषदेच्या सदस्य त्यांना वेध लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीही करो या मरो अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे जिंकू किंवा मरू ह्या भूमिकेत त्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यासाठी ही त्यांची सगळी धडपड सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्योती वाघमारेच्या जागी तुमची वर्णी करायला पाहिजे होती, आता तुम्ही त्या संदर्भात शांत बसलात, काय बोलत त्या संदर्भात? मला असं वाटतं की ज्योतिताई वाघमारे या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. अतिशय प्रभावी पद्धतीने ते आपलं म्हणणं मांडत असतात आणि अशा एका महिलेला जर शिंदे साहेबांनी संधी दिली आहे राज्यसभेची तर सुषमाताईंच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? कारण प्रियंका चतुर्वेदीची जागा ती संधी सुषमाताईंना मिळाली नाही म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय. कारण माननीय शिंदे साहेब हे नेहमीच अगदी तळागाळातल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी देतात आणि ती संधी त्यांनी इतके वर्ष 4 वर्ष जी काही अगदी स्वतःची पोपटपंची केली त्याच्यानंतर सुद्धा त्यांना मिळू शकली नाही याचं कुठेतरी ते दुःख आहे आणि ते दुःख शब्दांच्या वाटे आता बाहेर पडतंय. ताई, आपली इच्छा आहे विधानसभेत जाण्याची, विधान परिषदेच्या तर निवडणूक आहेत, त्या संदर्भात आपली इच्छा आहे का?
नाही, मला असं वाटतं की आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर काम करायला लागल्यापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत आणि कुठल्याही सत्तेसाठी किंवा कुठल्याही पदासाठी आम्ही काम करत नाही आहोत, तर आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो. त्याच्यामुळे संधी येतात आणि जातात, परंतु फक्त त्याच्यासाठीच काम करणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही आहे. आम्ही काम करत राहणार. आम्हाला जी काही संधी मिळतील त्याचं सोनं नक्कीच करणार, परंतु कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट धरून बसणं आणि अशा पद्धतीने कुणावर चिखलफेक करणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही आहे. ताई, सकाळी प्रियंका चतुर्वेदी म्हटल्या का राज्यसभेवरती शरद पवारांचं नाव का घेतलं संजय राऊतनी, काय बोललं त्या संदर्भात? नाही, एक बैठक झाली होती असं आम्हाला कळलं की मातोश्रीवर जी एक खासदारांची बैठक उद्धवजींनी बोलवली होती, यामध्ये बरीच हमरीतुमरी झाली. म्हणजे विषय होता प्रियंका चतुर्वेदी यांची खासदारकी. तर या खासदारकीमध्ये शरद पवारांचं नाव संजय राऊत यांनी का जाहीर केलं याच्यावरून भांडणं सुरू झाली आणि ती भांडणं एवढी विकोपाला गेली की युवराजांनी आणि संजय राऊत यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली. अगदी एकमेकांची कॉलर पकडेपर्यंत हमरीतुमरी झाली आणि स्वतः प्रियंका चतुर्वेदी सुद्धा ह्या चिडल्या आणि त्या बैठकीतून निघून गेल्या. परंतु उद्धवजीने मात्र संजय राऊत यांची बाजू घेतल्यामुळे स्वतः आदित्य ठाकरे सुद्धा खूप चिडले आणि अशा पद्धतीची हमरीतुमरी झाली असं आम्ही ऐकून आहोत. याच्यामधली किती सत्यता आहे संशोधन करून सुषमाताईंनी सांगावं. ताई, नरहरी झिरवळ यांचा सध्या एका तृतीय पंथीय संदर्भात एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय बोलाल तुम्ही की AI मॉप आहे, काय सांगाल त्याच्यावर? नरहरी झिरवळ हे एक आदिवासी मंत्री आहेत, खूप वरिष्ठ मंत्री आहेत, अनेक वर्ष राजकारणात आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ प्रथमतः याची सत्यता तपासून बघणं हे फार गरजेचं आहे कुठलाही आरोप करण्याच्या अगोदर. आणि जर हा व्हिडिओ खरा असेलच आणि ह्याच्यामध्ये जे काही त्यांनी सांगितले की हा शासकीय निवासस्थानी झालेला आहे, तर अशा पद्धतीचं काही बेकायदेशीर कृत्य जर असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीतून जे सत्य येईल त्यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. अशोक खराचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये महिला आहेत ते मोठ्या प्रमाणात सध्या समाज माध्यमावरती लीक झालेले आहेत. महिलांचे जे फोटोज आहेत ते स्पष्ट दिसतात. त्या संदर्भात काय बोलाल? मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी यांनी एक जाहीर केलेलं आहे की अशा पद्धतीने कोणीही त्यांचे फोटो, त्यांची आयडेंटिटी समाजासमोर येईल असं दाखवू नये, त्यांची बदनामी होईल अशा प्रकारे व्हिडिओ दाखवू नये. आणि असं जर कुठल्या समाज माध्यमांनी दाखवलं किंवा कुठल्याही मीडियाने दाखवलं तर त्यांना सुद्धा कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल असं भूमिका ऑलरेडी राज्य सरकारतर्फे फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. टॉप न्यूज मराठीच बोलले होते शिवाजी खायसोबत मी धीरज कोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.